नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना शाई फेक करत मारहाण केल्याची घटना अक्कलकोटमध्ये घडली. या प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकारच्या कामकाजावर आरोप करणाऱ्या माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी तीव्र शब्दात इशारा दिलाय. पाटील यांनी बगल बच्च्यांच्या मागे लपून बोलणं थांबवावं, तर पाकिटबाबा म्हणवत शेट्टींनी बोलताना विचार करावा, अन्यथा अनेक प्रकरणे उघड केली जातील, असा इशारा त्यांनी दिलाय. अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू असून वेळोवेळी आंदोलन करूनही शासन दरबारी सेविकांना निराशच पदरी पडत आहे. अलीकडेच शासनाने FRS कामाची सक्ती केल्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सक्तीविरोधात आवाज उठवत FRS ची सक्ती त्वरित रद्द करावी अशी मागणी करून आज कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीनं जिल्हा परिषद कोल्हापूरवर भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून आम आदमी पार्टी कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार आहे. तसेच या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तर लोकवर्गणीतून निवडणुका लढणार असल्याची माहिती प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्याच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असून शिरोळ हातकणंगले परिसरातील 75% शेतकरी याला पाठिंबा देत आहेत, असा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय. राजू शेट्टींनी फक्त दिखाव्यासाठी विरोध केला असून शेतकरी त्यांच्या पाठीशी राहिले नाहीत, याचं आत्मचिंतन त्यांनी करावं, असा सल्ला त्यांनी दिलाय. सध्या देशासमोर उभा ठाकलेला गंभीर आरोग्यविषयक प्रश्न म्हणजे कमी होत चाललेला जनन दर. याच समस्येवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्यासाठी कोल्हापुरात एक महत्त्वाची शास्त्रीय परिषद पार पडली. इंडिया आघाडीच्या शक्तीपीठ बैठकीनिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी शक्तीपीठाला समर्थन करणाऱ्यांना बिंदू चौकात एकत्र येण्याचं आवाहन केलंय. खरे किती शेतकरी आणि खोटे किती शेतकरी हे बघूया, असं आवाहन देवणे यांनी दिलंय. तब्बल 6,78,00,00,000 रुपयाच्या खर्चाने बांधलेल्या भुदरगड आजरा प्रांत कार्यालयाच्या नव्या इमारतीत पहिल्याच पावसात गळती सुरू झाल्याने नागरिकांच्या मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गळतीमुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने याबाबत चौकशीची मागणी करत प्रशासनाला निवेदन सादर केलंय. कोल्हापूर शहरात वाढत्या गांजा आणि ड्रग्जच्या वापराबाबत चिंता व्यक्त करत शाळा व महाविद्यालयामधूनच जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणीचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.